अरे येतोयस ना? किती वेळ लागेल? समीरा चिडलेली पण तरीही तसं न दाखवता जरा सौम्य आवाजात नीरजशी फोनवर बोलत होती. अगं हो निघालोय, पोचतोय 10च मिनिटात. नीरजही वैतागलेला पण तरीही संयम राखून समीराला उत्तर दिलं. दोघेही वेगळे राहत असल्यामुळे आज 1-2 महिन्यांनी पुन्हा समोरासमोर येणार होते, तेही नीरजच्या घरी. नीरज 10 मिनिटातच पोचतो. समीरा पाठमोरी दरवाजाकडे उभी असते. नीरज येताच मागे वळते. दोघांची नजरानजर खूप दिवसांनी. दोघेही हरवून जातात. नीरज भानावर येऊन कुलूप काढत सॉरी म्हणतो. समीराही इट्स ओके असं म्हणून घरात प्रवेश करते. घरात प्रवेश करताच सगळ्या वस्तू नीटनेटक्या आणि जागेवर पाहून नीरजला विचारते, "वाहिनी आवरलं वाटतं घर?" "नाही, ती येत नाही. बरेच दिवस झाले. लहान मुलगी आजारी आहे तिची." समीराला पाणी देत नीरज उत्तरला. समीरा समोरच्या सोफ्यावर बसून घरातल्या प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करत होती. "चहा की कॉफी घेशील?" नीरजने विचारलं. "तू करणार आहेस?" काहीशा आवाक नजरेने बघून समीराने नीरजला विचारलं. काही उत्तर न देता नीरज किचनमध्ये जातो. "कॉफी." समीरा, "पण तुला तर चहा आवडतोस ना?" नीरज, "हो, पण तुला कॉफी आवडते ना?" समीरा, "तुला चहा, मला कॉफी. त्यात सकाळची ऑफिसला जायची दोघांची घाई, ह्यामुळेच आपली सकाळ भांडणातच सुरुवात व्हायची." नीरज, पण माहीत नाही कसं, पण आजकाल मी चहाऐवजी कॉफी जास्त पितोय." समीरा एक नजर नीरजकडे बघून स्मितहास्य करत इकडे तिकडे बघू लागली. समीरा, "अरे तुझ्या टॉवेलला पाय आले वाटतं. आपोआप जायला लागला आता सुकायला." काहीशा टोमण्याच्या स्वरात. नीरज हसत, "हो, त्याची मालकीण गेल्यापासून तो स्वतःच्या पायाने चालायला लागला." यावर नीरजला टाळत कप ठेवायला किचनमध्ये जाते. नीरजही मागोमाग त्याचा कप ठेवायला किचनमध्ये जातो. समीरा, "किचन अगदी टापटीप ठेवलंयस." आधी मी कप ठेवायला जरी सांगितलं तरी तो प्लेटच्या रॅकमध्ये भरती व्हायचा. "अरे वा, हा कॉकरीड सेट तुला आवडत नव्हता ना, तरीही समोर मांडलायस." "मला किती ओरडलास ह्यावरून एकदा." नीरज, "अगं छान दिसतो ना तो. तूच म्हणालीस ना लूक चांगला येतोय इथे असा ठेवला की म्हणून." समीरा, "मी नेहमीच काहीतरी म्हणायचे आणि तुला ते अयोग्य वाटायचं, मग भांडणं सुरू व्हायचे." नीरज, "सगळंच तुझं बरोबर आणि माझं चुकीचं असं नव्हतंच ना. तुझ्याही काही गोष्टी चुकत होत्या, पण तुला ते मान्य नसायचं." समीरा, "हे बघ, यावर आता बोलायचं नाही. तसंही आपण वेगळे होणार आहोत आता. भांडायचं नाही असं मी ठरवून आले. माझी पुस्तकं आणि फाईल्स घ्यायला आले ते घेते आणि जाते." समीरा बेडरूममध्ये जाते. खिडकीवरचे गुलाबी रंगाचे मलमली पडदे, बेडवर व्यवस्थित लावलेले बेडशीट, तिचा आवडता फ्लॉवर टॉप, लॅपटॉप, चार्जर सगळंच ज्याच्या त्याच्या जागेवर बघून समीराला प्रश्न पडला, नीरज इतका सुधारला? समोरचा तिचा आणि नीरजचा लग्नातला फोटो बघून तिच्या डोळ्याच्या पापण्या ओलवतात. कपाटाची चावी कुठे आहे ती नीरजला हाक मारून विचारते. नीरज बेडरूममध्ये येतो आणि सांगतो, "तू नेहमीच ठेवायचीस तिथेच." समीरा, "तू कधीपासून जागेवर ठेवायला लागलास वस्तू? आधी तर सगळा पसाराच असायचा आणि त्यात कोणतीच वस्तू भेटत नाही म्हणून माझ्यावरच चिडायचास. मी वस्तू जागेवर ठेवूनही तुला तुला कधी सापडल्याच नाही म्हणा. जाऊ दे." चावीने कपाट उघडून समीरा बघते तर कपाटातले कपडेही घडी करून अगदी व्यवस्थित लावलेले. तर तिच्या फाईल्स आणि पुस्तकं उचलत जाताना नीरजला विचारते, "खरंच का? हा टापटीपपणाचा बदल तुझ्यात झालाय की दुसरं कोणी येतं घरात?" नीरज, "दुसरं कोणी म्हणजे म्हणायचं काय आहे तुला?" तर समीरा स्पष्टच विचारते, "ती मेघना, तुझ्या ऑफिसमधली खूपच जवळची मैत्रीण, जिच्यामुळे त्या दिवशी तू माझ्या घरी येऊ शकला नाहीस. तसं तर तू कधीच वेळेत कुठे आला नाही माझ्यासाठी, कारण एकच असायचं नेहमी, ऑफिसमध्ये खूप काम आहे."
त्या दिवशीही तिच्यामुळेच आपल्यात मोठी भांडणं झाली. मी घर सोडलं पण तू तिला नाही सोडलं. छान, असेच चालू ठेवा. नीरज, समीरा, तिला आपल्यात आणत जाऊ नकोस. तुला खूपदा सांगितलं आहे, भांडणं तिच्यामुळे नाही तर तुझ्या डोक्यात असणाऱ्या संशय भूतामुळे झाले. मी त्या दिवशी सांगितलं की तिला तातडीने घरी जायचं होतं. बाबांना हॉस्पिटलमध्ये न्यायचं होतं म्हणून मी फक्त मैत्रीच्या नात्याने तिला घरी सोडायला गेलो. तिथेच उशीर झाला म्हणून तुझ्या घरी येता नाही आलं. पण तुझ्या डोक्यात नको ते शिजत होतं त्यामुळे काही समजून घ्यायच्या मनस्थितीतच नव्हतीस. रागाने घरच सोडून गेलीस. आपल्या एकमेकांना वेळ देता येत नाही. एकमेकांच्या सवयी, आवडीनिवडी वेगळ्या. तुझी नेहमीचीच भुणभुण असं नको, असंच कर, हेच का आणि हेच करत त्यात स्वाभिमान गोंजारायची हौस. त्यामुळे आधीच खूप वाद होत होते. त्यातून हे संशयाचं भूत शिरलं तुझ्या डोक्यात. आमची फक्त मैत्री आहे बाई. समीरा दोघांच्या समोरचा फोटो हातात घेऊन डोळ्यातलं पाणी अलगद पुसत, बघ बघ ना, लग्नात किती खुश होतो आपण दोघेही. आपण दोघे एकमेकांसाठीच बनलेलो आहोत असंच वाटायचं लग्नाआधी आपल्याला. पण हळूहळू तू बदलत गेलास. तू तुझ्या कामात बिझी आणि मी माझ्या प्रेमाची जागा तिरस्काराने आणि संवादांची जागा भांडणाने कधी घेतली कळलंच नाही. माझं चिडणं, बोलणं, वागवणं तुला दिसू लागलं पण त्यामागची काळजी, प्रेम कधीच नाही दिसलं. 7 जन्माच्या नात्यात दुरावा कधी आला कळलंच नाही. सॉरी, आज भांडायचं नाही आणि इमोशनलही व्हायचं नाही असं ठरवलेलं पण फोटो पाहून जुन्या आठवणी डोळ्यासमोर आल्या. आता वेगळे होतोयच आपण. माझ्या नीटनेटकेपणाच्या नेहमीच असं वाग, तसं वाग, तसं नको अशा लेक्चरमधून मी कायमचं मुक्त करते तुला. खुश राहा तू कोणासोबतही. मी निघते, बाय. नीरज, समीरा निघताना तिचा हात पकडून, कोणासोबतही कसं राहू जेव्हा मला तूच सोबत म्हणून हवी आहेस. आश्चर्याने मागे वळते. भांडण झालं तेव्हा तूही आणि मीही खूप रागात होतो. तू मेघनावरून संशय घेतलास याचा राग खूप आलेला मला. गेली तर गेली सोडून, राहीन मी एकटा ह्या आविर्भावात होतो. पण जसा राग शांत होत गेला तसं घर तुझ्याशिवाय सुनसुनं वाटू लागलं. एकटा राहीन असं म्हणणारा माझा खोटा गळून पडलेला. तुला फोन करायचा विचार यायचा डोक्यात पण तेवढ्यात ती घटस्फोटाची नोटीस हातात पडली. तुझ्याकडून ती अपेक्षा नव्हती. मग वाटलं तुलाच हे नातं नकोय तर जबरदस्ती का टिकावं. पण रोज तुझी आठवण यायची तेव्हा कॉफी प्यायचो. तुझ्या आठवणीत तुला आवडतं तसं घर आवरू लागलो, सजवू लागलो. तू जवळ असण्याचा भास व्हायचा तेव्हा घरात प्रत्येक वस्तू, गोष्ट तुला हवी तशी ठेवण्यात मनाला आनंद मिळायचा. वेगळे होण्याच्या निर्णयाबद्दल राग होताच पण तुझ्यावरचं प्रेम तुला या घरात जिवंत ठेवायला भाग पाडायचं. मलाही माहितीये तुझ्या मनातही हीच भावना आहे. म्हणून तर आज हा मोरपीस रंगाचा मी दिलेला कुर्ता घालून आलीस. मीच गिफ्ट केलेलं कानातले, मीच पसंत केलेली पर्स, माझ्याच आवडीचं सँडल, इतकंच काय परफ्यूम पण माझ्याच आवडीचं मारून आलीस. खरं तर तूही मला तुझ्यातून वेगळं करू शकलेली नाहीस. म्हणून तर अजूनही तुझ्या फोनची कॉलर टून तेरे बिन नहीं लगता दिल मेरा डोलना हीच आहे. आपलं ते तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेनाच अशीच गत आहे ग. फक्त या दुराव्याने ते कळलं आपल्याला. समीरा डोळे पुसून थोडं हसत, आणि तुझी पण तर अगर तुम साथ हो ही मी सेट केलेली कॉलर टून अजूनही आहे. मीही तुला खूप मिस केलं ह्या दिवसात. वाटायचं पळत यावं तुझ्याकडे पण मीच का जावं. तुला गरज नाही का माझी. असे नको ते विचार थांबवायचे स्वतःला. कितीदा तुला एकदा पाहण्यासाठी तुझ्या ऑफिस समोरूनही फिरले. तू सोबत आहेस तर सगळं आहे नीरज. माझ्या आयुष्यात नाही तर ते भकास आहे. नीरज, खरं आहे तू सोबत असशील तर माझ्या असण्याला अर्थ आहे. नाहीतर तुला माझ्यातून वगळता मी शून्यच आहे. पुन्हा कधीही भांडायचं नाही असं ठरवून समीरा आनंदाने नीरजच्या मिठीत अलगद विसावते आणि काही क्षणातच नीरजला ओरडते,
तुझे शूज जागेवर न ठेवता असे बाहेर कसे टाकलेस? तुला किती वेळा सांगितलं नीट राहत जा, नीट वागत जा. तर ही छोटीशी कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.